आपले नेते भाग्यविधाते माननीय भाऊ यांनी सर्वांच्या विनंतीला मान देऊन अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक सुवर्ण अक्षरात लिहून घेण्यासारखा क्षण आहे. सर्वांनी टाळ्या करत भाऊंचं स्वागत करायचे, त्यांच्या नक्कीच सोबत करायचे. तसेच अवघडे मॅडम यांना विनंती करतोय कृपया टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे. एक मिनिट मागे सरका थोडं. टाळ्या गजरात स्वागत करायचे. शिरवली गावामध्ये नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी प्रशांतजी गोरड आणि विविध विकास कोण करतंय आणि आपण कुणाच्या बरोबर राहिलं पाहिजे. शिरवली ते रणसिंगवाडी, रणसिंगवाडीच्या पुढे का तिथपर्यंत या बैठकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असेल आमचे सगळे ग्रामस्थ बांधव, काही ग्रामस्थ बांधव आमचे प्रकंदी परतोडीतून आलेले आहेत. शेडगेवाडीचे काही ग्रामस्थित आहेत. खास करून परळीतून आलेले आमचे सचिन मगर असतील, दादासाहेब नवले, सत्रेवाडीतून आले तुळशीराम जगदाळे, तुळशीराम बोराटे, त्यासोबत गायकवाड साहेब. आणि हा या रस्त्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते दत्ता पांढरे सेठ. आणि आपण खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्याच माता भगिनी, शिरवली ते रणसिंगवाडी रस्त्याचं भूमिपूजन करतोय. आपल्याला माहिती आहे, मला वाटतं 6-7 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम मंजूर होतं. तेव्हा फॉरेस्ट आणि आपल्या गावातल्या काही नागरिकांची काम व्हावं अशी भावना नव्हती. तेव्हा मी खूप विनंती केली गावाला, हे काम पुन्हा येणार नाही, हे पैसे पुन्हा देणं शक्य होणार नाही. आणि कदाचित मी मंत्री झालो नसतो तरी शक्य झालं नसतं, कारण हे काम पुन्हा येणं तसं एवढं सहज नव्हतं. कारण हे काम छोट्या रकमेचं नाही, जवळजवळ 8 कोटी रुपयाचं हे काम. त्याला मान्यता 8 कोटी रुपयाची आहे, पण प्रत्यक्षात त्या कामाची किंमत जवळजवळ 6.5-7 कोटी रुपये. म्हणजे 6.5 कोटी रुपयाचं या रस्त्याचं काम आहे. जे शिरवलीपासून या कामाची सुरुवात होईल, जिथून आपला पहिला रस्ता झाला त्याच्या पुढं सुरुवातीने रणसिंगवाडीपर्यंत तो रस्त्याचं काम ते होईल. आणि गेला 15 वर्ष कोणा विषय नाही गेला, मी आमदार नाहीच नाही. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारीनं जर काम केलं तर खूप मोठं काम होऊ शकतं. हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये असं एक गाव राहणार नाही. शिरवली सकट, शिरवली सकट असं एकही गाव राहणार नाही की ज्या गावात शेताला पाणी पोचलं नाही. स्वप्नात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंडावरे चित्त राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा हो रे विधाता नवा जन्म घे विजेता हो रे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता
चमचमता ध्रुव तारा तो क्षितिजावरी लख लखती बिजली तुझ्या तरी